सो फ्रेंड्स, गजऱ्याती स्टार्ट करताना आधी ग्रीन कलर घेऊन एक स्लिप स्टिच करून घ्यायची आणि आपल्याला जितका लांबीचा गजरा हवा आहे तेवढ्या आधी सगळ्या चेन्स करून घ्यायच्या. तर आपण एक ॲप्रॉक्स जेवढे लांबीचा गजरा हवा आहे तेवढी चेन्स करून घेऊया. सो मी ॲप्रॉक्स या 30 चेन्स घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला आता एक छोटं पॅटर्न करून दाखवते आहे, कारण माझा मोठा गजरा ऑलरेडी बनवून झालेला आहे. त्याची डिझाईन पुढची डिझाईन मी तुम्हाला त्या गजऱ्यावर दाखवणार आहे. तर आपण हे जेवढ्या लांबीचं आपल्याला पाहिजे तेवढ्या चेन्स करून घेतल्यानंतर पहिल्या 2 चेन सोडायच्या आणि प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायची. सुईवर धागा घ्यायचा, चेनमधनं धागा काढायचा आणि सगळ्या लूपमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. असा हाफ डबल क्रोशे. तर आपण जेवढ्या चेन बनवल्या तेवढ्या सगळ्यामध्ये आपण पूर्ण हाफ डबल क्रोशे करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण जितकी लांब चेन बनवली आहे तेवढे सगळे हाफ डबल क्रोशे आपण घालून घेतलेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला गजऱ्याची डिझाईन बनवायची आहे. सो आपण दुसरा कलर जॉईंट करून डिझाईनला सुरुवात करूया. आता आपण पहिला जो आपला हाफ डबल क्रोशाची चेन आहे तिकडे आपण जे फुलं बनवणार आहोत गजऱ्याची त्याचा कलर जॉईंट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार. आता त्याच चेनमध्ये आपल्याला टोटल अजून 4 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे पूर्ण 3 चेनचा पकडून 5 डबल क्रोशाचा आपला एक सेट असणार आहे. 4 5 डबल क्रोशे झाल्यावर हा लूप थोडा मोठा करायचा आणि पहिली जी 3 चेनची पहिली चेन आहे त्याच्यामधनं सुई घेऊन एक पॉपकॉर्न तयार करायचा, म्हणजे असा एक पफ तयार करायचा. त्याच्यानंतर 1 2 चेन घेऊन पुन्हा त्याच चेनमध्ये स्लिप स्टिच करून बंद करायचं. अशी आपली एक कळी तयार होणार. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची, पुन्हा 3 चेन, त्याच चेनमध्ये अजून 4 डबल क्रोशे, 2 3 4 डबल क्रोशे. लूप मोठा करायचा. पहिल्या 3 चेनच्या पहिल्या चेनमध्ये सुई घेऊन लूपमध्ये सुई घेऊन एक पॉपकॉर्न तयार करायचा. त्याच्यानंतर 2 चेन घेऊन पुन्हा त्याच चेनमध्ये स्लिप स्टिचने बंद करायचं. अशा पद्धतीने आपली कळी तयार होणार. पुन्हा पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून 3 चेन, 4 डबल क्रोशे, एक पॉपकॉर्न. आपण जेवढी लांबीची चेन बनवली आहे, जेवढे डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे घातलेले आहेत तेवढे पूर्ण ह्या कळ्या अशा करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जेवढी लांब मी चेन बनवली होती तेवढ्या प्रत्येक चेनमध्ये हा असा पॉपकॉर्न स्टिच घालत हा पूर्ण गजरा आपण तयार केलेला आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक कळी केल्यामुळे हे त्याला असं हे स्पायरल डिझाईन आलेली आहे आणि हा आपला एवढा गजऱ्याची डिझाईन तयार होते. आता हे पूर्ण जरा स्ट्रेचेबल आहे, तर त्याला थिक करण्यासाठी पहिली आपण काय करणार, पहिली पूर्णपणे हा स्पायरल सगळं एकत्र करून घेणार. त्यानंतर ही जी तुम्ही बघू शकता ही डबल क्रोशाची जी आपण हाफ डबल क्रोशे घातल्याची पट्टी आहे तिकडे सुई धाग्यामध्ये सुई ओवून आता आपल्याला जितके गॅप हवी आहे, तुम्हाला 2 चेनच्या गॅप हव्या आहेत, 3 चेन, जितका मध्ये स्टिफनेस हवा आहे तेवढं प्रत्येक 2 किंवा 3 चेनमधनं अल्टरनेट सुई काढून आपण त्याला विणून घेणार आहोत. अशा पद्धतीने अशी गॅप सरळ करत तुम्ही बघू शकता. आता इकडनं सुई तुम्ही 1 2 3 गॅप सोडते आहे, पुन्हा 3 गॅप सोडून सुई बाहेर काढते. असं अल्टरनेटिव्हली पूर्ण जितकी आपण ही पट्टी केलेली आहे तेवढं हे पूर्ण आपण त्याला विणून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपले हे सुंदरसा गजरा तयार झालेला आहे. मी असा सफेद मोगरा, जास्मिन त्या पॅटर्नचाही गजरा बनवलेला आहे. जितकी आपल्याला लहान मोठे हवे आहे त्याप्रमाणे चेन बनवून आपण ही डिझाईन बनवू शकतो. हे तुम्ही डायरेक्ट केसात माळू शकता, आंबाड्यावर वेणी म्हणून घालू शकता, इवन देवाच्या फोटोला हार म्हणूनही वापरू शकता, रुखवतात वापरू शकता. अशी ही सुंदरशी गजऱ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.